नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सरकारी नोकरी मराठी. महाराष्ट्रातील तरुणांसाठी गाव पातळीवर प्रशासनात काम करण्याची सुवर्ण संधी म्हणजे ग्रामसेवक भरती. गावाची प्रगती आणि प्रशासनाची कमान सांभाळणाऱ्या या महत्त्वाच्या पदासाठी 2026 मध्ये मोठी भरती अपेक्षित आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ग्रामसेवक भरतीबद्दलची A to Z संपूर्ण माहिती पाहणार आहोत. म्हणजे हे पद कोणत्या विभागाअंतर्गत येते, ग्रामसेवकाचे काम काय असते, पगार किती असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवड प्रक्रिया, पेपर पॅटर्न आणि सविस्तर अभ्यासक्रम काय आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तयारीला लागा. आता आपण ग्रामसेवक पदाचे स्वरूप आणि कार्य बघूया. सर्वात आधी पाहूया ग्रामसेवक हे पद कोणत्या विभागाच्या अंतर्गत येते आणि त्याचे महत्त्व काय आहे. ग्रामसेवक हे पद महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येते. गाव पातळीवर असणाऱ्या ग्रामपंचायतीचा तो सचिव असतो. एक प्रकारे ग्रामसेवक हा शासनाचा आणि गावातील नागरिकांचा महत्त्वाचा दुवा असतो. संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत, पण तुम्ही फक्त व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. वेतन आणि निवड प्रक्रिया. एका प्रतिष्ठित सरकारी नोकरीसाठी पगारही तेवढाच चांगला असतो. ग्रामसेवक पदासाठी 7व्या वेतन आयोगानुसार अत्यंत आकर्षक वेतन श्रेणी लागू होते. या पदाचा पगार साधारणपणे 25,500 रुपये ते 81,100 रुपये या वेतन श्रेणीत मोडतो. या मूळ वेतनाव्यतिरिक्त महागाई भत्ता, DA, घरभाडे भत्ता, HRA आणि इतर शासकीय भत्ते मिळून सुरुवातीला मिळणारे एकूण वेतन ग्रॉस सॅलरी दरमहा 40,000 ते 50,000 रुपयांपेक्षा अधिक असू शकते. अरे वाह, खास ऑफर फक्त तुमच्यासाठी. मित्रांनो, ज्याला ग्रामसेवक पोस्ट मिळवायची आहे त्याला सामान्य ज्ञान या विषयात 25 पैकी 25 मार्क्स मिळवणे गरजेचे आहेत. कारण बाकीच्या विषयात सर्वांनाच मार्क्स मिळतात आणि तुम्हाला सामान्य ज्ञान विभागात टॉप करायचे असेल तर ही संधी सोडू नका. सरळ सेवा ठोकळा 2026 आता उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला परीक्षेसाठी आवश्यक असणारे सर्व महत्त्वपूर्ण घटक एकाच ठिकाणी मिळतील आणि किंमत एकूण तुम्हाला आश्चर्य वाटेल. फक्त 29 रुपयांमध्ये हा संपूर्ण ठोकळा PDF फॉर्मॅट तुमचा होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, ही ऑफर फार कमी वेळेसाठी आहे. आज 11 डिसेंबरपासून ते 15 डिसेंबर 2025 पर्यंतच ही ऑफर वैध राहील. त्यामुळे अजिबात वेळ वाया घालवू नका. लगेच 9373877071 वर जा. लवकर करा. आत्ताच सरळ सेवा ग्रामसेवक ठोकळा मिळवा आणि तुमच्या यशाची खात्री करा. निवड प्रक्रिया, सिलेक्शन प्रोसेस. ग्रामसेवक भरतीमध्ये निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असते. लेखी परीक्षा, रिटन एक्झामिनेशन. उमेदवाराची निवड प्रामुख्याने कम्प्युटर आधारित ऑनलाईन लेखी परीक्षेतील गुणांवर आधारित असते. गुणवत्ता यादी, मेरिट लिस्ट. परीक्षेतील गुणांनुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते. कागदपत्र तपासणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. निवड झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाते आणि त्यानंतर नियुक्ती दिली जाते. आता आपण ग्रामसेवक या पदाचा पेपर पॅटर्न कसा असतो आणि अभ्यासक्रम म्हणजेच सिलेबस काय आहे ते जाणून घेऊ. आता सर्वात महत्त्वाचा भाग, परीक्षेचा पॅटर्न आणि अभ्यासक्रम. या माहितीमुळे तुम्हाला योग्य दिशा मिळेल. ग्रामसेवक भरतीसाठी साधारणपणे 100 प्रश्न आणि 200 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते. यासाठी साधारणपणे 120 मिनिटांचा म्हणजेच 2 तासांचा कालावधी दिला जातो. ही परीक्षा 2023 मध्ये झाली होती, ज्यावेळेस IBPS या कंपनीने घेतलेली होती. या परीक्षेचे प्रमुख विषय खालीलप्रमाणे असतात. मराठी भाषा 15 प्रश्न 30 गुण, इंग्रजी भाषा 15 प्रश्न 30 गुण, सामान्य ज्ञान जनरल नॉलेज 15 प्रश्न 30 गुण, बौद्धिक चाचणी आणि अंकगणित 15 प्रश्न 30 गुण, तांत्रिक विषय ग्रामसेवक संबंधित 40 प्रश्न 80 गुण, असे एकूण 100 प्रश्न 200 गुण असतात. यामध्ये सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि तांत्रिक विषयांना विशेष महत्त्व द्यावे लागते. सविस्तर अभ्यासक्रम, डिटेल्ड सिलेबस. आता प्रत्येक विषयातील महत्त्वाचे घटक पाहूया. मराठी आणि इंग्रजी भाषा या विषयांमध्ये प्रामुख्याने व्याकरण, शब्दसंग्रह म्हणजेच विरुद्धार्थी समानार्थी शब्द, वाक्यरचना, म्हणी आणि वाक्प्रचार यांचा समावेश असतो. सामान्य ज्ञान. इतिहास म्हणजे महाराष्ट्राचा आणि भारताचा आधुनिक इतिहास. भूगोल म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल, नद्या, डोंगर, शहरे आणि जिल्ह्यांची माहिती. राज्यशास्त्र म्हणजे विशेषतः पंचायत राज व्यवस्था म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. चालू घडामोडी म्हणजे मागील 6 ते 8 महिन्यातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना. बौद्धिक चाचणी आणि अंकगणित. यामध्ये अंकगणित म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, शेकडेवारी, नफा-तोटा, काळ-काम, वेग आणि सरळ व्याज. बुद्धिमत्ता म्हणजे अक्षरमाला, संख्यामालिका, कोडिंग, डिकोडिंग, नातेसंबंध आणि आकृत्यांवरील प्रश्न. तांत्रिक विषय म्हणजे हा विभाग ग्रामसेवकाच्या कामाशी थेट संबंधित असतो. यामध्ये महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, महाराष्ट्र ग्रामपंचायत ॲक्ट, विविध शासकीय योजना, ग्रामविकासाशी संबंधित कायदे आणि शासनाचे नियम यांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. मित्रांनो, ग्रामसेवक पद हे केवळ नोकरी नाही, तर ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्याची संधी आहे. 2026च्या भरतीसाठी आत्तापासूनच योग्य नियोजनाने आणि सातत्याने अभ्यास सुरू करा. या पदासाठी लागणारी पदवीची अट आणि इतर शैक्षणिक पात्रता तुम्ही अधिकृत जाहिरातीत पाहू शकता. तुम्हाला ग्रामसेवक भरतीबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद आणि तुमच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.